फ्रेंड्स, वेलकम टू सोनपरी ब्लॉग्स. आणि आज मी माझ्या कझिनला आणि माझ्या फॅमिलीला पिकअप करायला जाणार आहे. सो तुम्ही बघितलं असेल दिल्ली आणि अमृतसर व्लॉगमध्ये की माझी कझिन कोण आहे, अश्विका. सो ती पहिल्यांदा येणार आहे कतारमध्ये. आणि लेट्स गो, वी आर ऑन द वे टू पिक देम अप फ्रॉम द एअरपोर्ट, कतार एअरपोर्ट. सो लेट्स गो. आता आम्ही पोचलोय एअरपोर्टला आणि आता आम्ही कार पार्किंगमध्ये. सो आता आम्ही पिकअप करायला, ते पण आशूला. सो लेट्स गो, आय एम सो एक्साइटेड. सो लेट्स गो, मी तुम्हाला दाखवते. सो आता आपण चाललो आहे, मी गेट 2 वर आहे. दिसले. हाय आशू दीदी. हाय. सो आता मी पिकअप केलंय. हाय हाय. सो सगळे इथे आहेत. आय एम एक्साइटेड. आता थोड्या वेळ आम्ही इथे थांबणार आहे आणि आम्ही जाणार आहे. सो फ्रेंड्स, आता आम्ही आहे घरी. हाय हाय. So we are on the way to our house and I'm so excited.
आज फर्स्ट त्यांचं डेस्टिनेशन आहे सूक वकीफ फिश बार्बेक्यू. सो लेट्स सी. तो बघ चंद्र, बघा चंद्र. संजय नाईट सगळे काय काय करतात. हा, आणि तुम्ही मून दाखवता का? मून कुठे आहे? तो बघा, तो केवढा खाली आहे आणि असं वाटते की तो प्लेन पेक्षा खाली आहे. दिसतोय का मून? काय करताय तुम्ही? आम्ही मस्तपैकी इथे फिश खाल्लेला आहे आणि आता ही लोक इथे खेळत आहेत. ठीक आहे. आधी मी मागचे पासून सो फ्रेंड्स, आता आपण घेऊया यांचा रिव्ह्यू. त्यांचा आजचा दिवस कसा होता, कसं वाटलं आज फिश खाऊन? छान, खूप टेस्टी होती. आणि कसं वाटलं हे सूक वकीफ बीच? ते खूप म्हणजे असं शांत ठिकाण आहे. ते शांत ठिकाण ना, रात्री असं आलं तर खूप बरं वाटतं अक्षरशः. तर मग आपण बाकीच्यांना विचारूया. चला, तुला कसं वाटलं इकडचं खाऊन? काय छान वाटलं. असं वाटलं नाही का बाबा दुसऱ्या देशात येऊन काय कसं वेगळं खाणं आहे. टेस्ट वगैरे मस्त, प्रश्नच नाही. आणि वातावरण कसं आहे? वातावरण पण छान आहे. संध्याकाळचं फिरायला बरं वाटते आणि इथे भरपूर स्वच्छता आहे आणि व्यवस्थित आहे. आणि फूड कसं वाटलं मच्छी? छानच वाटली ना, मग तेच बोलली ना, मस्त वाटलं. टेस्टी आहे आणि ताजी पण आहे. हां, चला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.